दत्तात्रय महादेव जाधव. काय झालं नेमकं? नेमकं आम्हाला काही माहिती नाही, आम्ही घरात होतो. तो कामावर बोलवलं, कामावर गेलो, चांगला गेला कामावर. परत तो 3 वाजता रात्री आम्हाला फोन आला, आम्ही गेलो तिथे दवाखान्यात. तिथनं उचलला, त्या डॉक्टरने जबाबदारी घेतली, लगेच नाही म्हटलं. मी लगेच कोल्हापुरात आणलं. कोल्हापुरातनं हे कॅन केलं, इचलकरंजी नेलं. इचलकरंजीतनं डायरेक्ट डायमंडला आणलं. तेवढंच माझं. काय झालं हे माहीत नाही. पोट फुगलेलं होतं. ठिकाणी मित्र वगैरे काय माहीत नाही, आम्ही बाहेरच होतो. आम्ही घरी. डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर ते रिपोर्टमध्ये दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे. डॉक्टर म्हटले ते भाकमाडे डॉक्टर आहेत का नाही, त्यांनी सांगितलं की लगेच उचला. बाकी काय दत्तात्रय महादेव जाधव. मुलाचं नाव काय? मुला ते आदित्य दत्तात्रय जाधव. तुम्हाला मुलं किती आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगीचं लग्न होऊन घरी गेली. जोपर्यंत त्या मुलग्याला न्याय मिळत नाही, कारण एकुलता एक मुलगा आहे तो, त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आता इथून पुढचे त्यांच्या आईवडिलांनी कसं जगायचं, त्याची जर त्याला हे मिळत नसेल तर तोपर्यंत आम्ही प्रेत हातातच घेणार नाही. कंपनीच्या विरोधात काय कारवाई? पूर्ण कंपनीच्या विरोधात आम्ही कारवाई करणार. जोपर्यंत आमची कारवाई मान्य होत नाही, न्याय मिळत नाही त्या मुलग्याला, तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, असा आमचा निर्णय आहे. माझं नाव जॉकी नामदेव संगपाळ.